विधान परिषदेच्या 17 जागांपैकी महाविकास आघाडीनं किती जागा लढवाव्यात याचा निर्णय होईल। मात्र जिंकण्यासाठी तेवढंच संख्याबळ नसल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊतांनी दिली आहे। मात्र विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी महाविकास आघाडी उमेदवार देण्याच्या विचारात असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष राहणार नसल्याचा आरोपही खासदार संजय राऊतांनी केला आहे। अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे तेवढं पुरेसं म्हणण्यापेक्षा खूपच कमी असं मतदान असल्यामुळे त्या जागांमध्ये का लक्ष घालायचं अशी आमच्याकडे चर्चा झाली। पण हे 4-5 जे मतदारसंघ आहेत मला मी सांगितले त्याच्यावरती कोणी काय लढावं कसं लढावं याच्यावर चर्चा सुरू आहे। बघा, लढवू द्या त्यांना जागा, त्यांना खुमखुमी आहे, लढू द्या ना, लढू द्या की आता शेवटच्या दिवशी तुम्हाला कळेल। आता आमच्या तसं चाललंय की कोकणची जागा लढावी, त्याच्यावरती आज निर्णय होईल। काही ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, आपण निवडणूक लढूया, त्याचाही विचार सुरू आहे। हा जो पक्ष आहे अजित पवारांनी स्थापन केलेला, हा पक्ष भविष्यात राहत नाही। आता भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे ही जी चौकडी आहे ती आता पश्चाताप दग्ध असतील की झक मारली आणि अजित पवारांना शरद पवारांपासून तोडून त्यांचं डोकं फिरवून आम्ही भाजपच्या वळचणीला बांधलं। ही त्यांना आता पश्चाताप नक्की होत असणार या सगळ्यांना। आता आमचं काम काय आहे, जे घडतंय ते पाहत राहा।